माझं नाव बाबू, आडनाव मिंचे, वडिलाचं नाव विश्वनाथ, गाव नागलगाव, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, तारीख 17 साहेब, मंगळवार. त्या दिवशी आम्ही संध्याकाळी घरी होतो. सकाळी आलो 5 वाजता. येऊन बघताव तर म्हशीच नाहीत. एक म्हैस सुटून बाजूला गेलती, त्यांना ऐकणावनी. घाबरून गेलती म्हैस, दूध दिली नाही. चारा खायला लागली 2 दिवस. तिच्या पायाला मार लागला, रगत गेलं वंजळवर. सलाईन लावलो, इंजेक्शन दिलो 2. किलो साहेब कुठेही पता लागणार गेला. आता मग निवांत बसलाव, देवाच्या नावावर बसलो. म्हशी साहेब एकूण 5 गेल्या साहेब. म्हशी मोठमोठ्या होत्या, 5 लाखाच्या म्हशी होत्या साहेब. संशय कुणावर धरावा साहेब? आपला संशय कुणावर नाही. आमचा संशय आता देवानेच केला म्हणून आम्ही बिनगुरी बसला. संशय करून शिने कुणाची दुश्मनकी घ्यावं, कुणाचं भांडण घ्यावं म्हणून आता देवाच्या चरणी जाऊन शिने उभं बसला, आठवण करीत. गावोगाव मुलं हिंडले साहेब. माझ्यानं काही हिंडणं व्हायना म्हणून मी हिंडलो नाही. काही माझी मुलं हिंडले बघा. माझा मुलगा 2 माणसं घेऊन हिंडत गेला, बघत गेला, कुठेही सापड लागलं, पता लागणार गेला. मध्ये शेड मध्ये होते साहेब, किल्ली लावलो तो. किल्ली कोंडा मोडून शिने म्हशी काढून घेऊन गेले. 6 म्हशी होते, 5 वंटर होते साहेब. 6 म्हशी मधून 5 म्हशी गेल्या. वंटर इलेलं होतं, 15 दिवस झाले एका म्हशीला. तिचं एक वंटर राहिलं. आरडू लागल्यामुळे आम्ही दुसऱ्या सोयऱ्याच्यात नेऊन तिला पाजवायला सुरू केलो. त्या बाकीच्या वंटराला म्हैस एक राहिलं, तिचं दूध पाजवीत चारा टाकीत राहिलो. त्यांच्यातून निष्ठून गेली साहेब, म्हणून राहिली तिने. त्यांना ऐकेल निष्ठली तिने बाजूला. का गाडीतून उडी हाणली का तिनेच पळून गेली बाजूला, की तिने सापडायचं नाही.